काकू चल एक मिनिटही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय मी अक्की प्लीज डोंट लीव मी यार तू घे शोध कियाराचा पण त्याला डेडलाईन नाहीये आपल्या लग्नाचा मुहूर्त उद्या आहे उद्या आपल्याला नको असलेल्या लग्नाचा कळतंय का तुला आता एकही मिनिट घालवू नकोस घरी जा आणि सगळं स्पष्टपणे सांग उद्याचं लग्न होणार नाही हे तू स्वतः माझ्या बाबांना फोन करून सांगणार आहेस कळलं स्वतंत्रपणे आयुष्य जगता आलं पाहिजे रे आमचे हट्ट आमची मतं तुझ्यावर लादण्याचा कधीही माझ्या मनात विचार आला नाही जेव्हा आपण निर्णय घेत असतो ना तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे आपली असते त्यामुळे तो निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूंनी विचार करून मगच घेतो बाळा कियारा सून म्हणून मला नक्कीच आवडली असते दादा हो अजिबात काळजी करायची नाही कसली ती काळजी यांच्यावर सोपवा अहो काळजी न करून कसं चालेल आमच्या आमूचं लग्न आहे आता 2 तासांनी मला जायलाच हवं अहो जा की जरूर जा तुम्हाला काही झालेलं नाहीये फर्स्ट क्लास आहे तुमची तब्येत एकदम एक्झर्शनचा हा परिणाम आहे बाकी काही नाही काळजी घ्या तसंही वय झालंय तुमचं त्यामुळे ह्या वयात दगदग करू नये ठीक आहे काळजी घ्या प्रभूने त्यातली एक गोळी आता ताबडतोब द्या बघ येतो हो डॉक्टर काही झालेलं नाही नॉर्मल आहे तब्येत त्यांची बीपी हाय झालंय फक्त पण मिस्टर प्रभुणे त्यांना कसला तरी मानसिक धक्का निश्चित बसलाय कारण ज्या तऱ्हेने ते सुन्नून पडले होते आय गेस तुम्हाला त्याची कल्पना असेलच तेवढी काळजी घ्या बाकी सगळं ओके आहे ठीक आहे येऊ मी येस थँक्यू निरंजन अरे काय म्हणाले डॉक्टर काही नाही दादा ते असंच म्हणजे मला मानसिक धक्का बसलाय असं म्हणत होते ना दादा
अरे निरंजन, तू तू स्वतः माझा धाकटा भाऊ, पण मी तुला भावासारखा नाही तर स्वतःच्या मुलासारखा लहानाचा मोठा केला. तुमचा सुखाचा संसार पाहून स्वतःचा संसार नाही झाला याचं दुःख मला कधीही वाटलं नाही. तर तू स्वतःच्या मुलीचं लग्न मोडायला निघाला आज म्हटल्यावर मला मला धक्का नाही का रे बसणार? काल ऐकले मी तुमचं बोलणं. कोणत्याही परिस्थितीत अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडू देणार नाही असं म्हणालास तू अमृताला. अरे तिथेच कळ आली माझ्या छातीत. रात्रभर तळमळत होतो मी. दादा दादा रे, मला काय म्हणायचं ते निदान ऐकून तरी घे ना. हे बघ, अमृताचं आयुष्य तिने तिच्या पद्धतीने जगावं असं तुला सुद्धा वाटतंय ना दादा. म्हणून त्यासाठी तिचं लग्न मोडायचं. अरे तिचं पोरवय आहे, पण तुला काही समजतं की नाही निरंजन? आणि ज्यासाठी तुम्ही हे सगळं करताय तो कोर्स लग्न झाल्यानंतर करता येणार नाही का? अरे रत्नांच्या भांडारावर नेऊन बसवलंय ना तिला मी. अरे त्या विषयाचं विद्यापीठ आहे घरात. तिनं त्यांच्या दुकानात जाऊन तमाशा केला होता, तरी सुद्धा चतुराईने मी हे सगळं जुळवून आणलं. कशासाठी? तिच्या सुखासाठी ना. आणि काय रे निरंजन, अमृता काय फक्त तुझी आणि मधुराचीच लेक आहे? माझ्या मायेचा तिच्यावर काहीही अधिकार नाही काय? अक्षय, तुझ्यासाठी जे काही करणं शक्य होतं ना तेवढं सगळं केलंय रे मी. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बाळा, आणि ती वेळच तुझ्या आयुष्यात ना आता निघून गेली. खूप उशीर झालाय रे. हे बघ, आत्ता जरी कियारा इथे असते ना तरी मी तुमच्या दोघांच्या पाठीशी उभी राहिली असते, तुझी ढाल बनून. पण आता मी तुला मुदत अजून वाढवून नाही देऊ शकत. तू माझ्यासाठी जेवढा महत्वाचा आहेस तेवढेच खर्चही महत्वाचे आहेत ना. तुझी घुसमट मला कळतीये बाळा, पण मी त्यांची प्रतिष्ठा नाही ना पणाला लावू शकत. आई पण हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण ही वेळ चर्चा करण्याची किंवा नवीन पर्याय शोधण्याची नाहीये. आता आपण फक्त कृती करू शकतो, आणि तुला माझ्या बरोबर यावं लागेल. आई, मी तुझ्यासाठी कुठे यायला तयार आहे, कुठे येईन. पण प्लीज मला हे लग्न वगैरे नको ना, नको अडकवू ना मला प्लीज. माझ्याकडून नाही होणार ते, खरंच नाही होणार. मी कियाराशिवाय नाही राहू शकत, तुला माहिती आहे ना. काहीतरी कर ना, हे लग्न नको ना प्लीज. मला सगळं कळतंय रे अक्षय, तुझा त्रासही दिसतोय मला. आपल्या मुलाला होणारा त्रास असं उघड्या डोळ्यांनी बघत राहणं कुठल्या आईला आवडेल रे. पण बाळा, आता आपण नाही काही करू शकत होतो. ही तुझी घुसमट,
तुझा त्रास आपण नक्की संपवू शकतो अक्षय. कशी? दोन मार्ग आहेत आपल्याकडे, पण निवड तुलाच करावी लागेल. अरे तिच्या जन्माच्या वेळी सिझेरियनला पैसे कमी पडत होते, त्यावेळी माझ्या साहेबाच्या पार्टीमध्ये नोकरासारखा राबलोय मी. तिने सायकलसाठी हट्ट केला होता लहानपणी, तेव्हा रात्री रिक्षा चालवून पैसे गोळा केलेत मी. तुझी नोकरी सुटली होती तेव्हाची गोष्ट सांगतोय मी. तुझं माझं कधीच नव्हतं रे आपल्यात निरंजन. एक घास दोघांनी वाटून खाल्लाय आपण. बेबीच्या लग्नाच्या वेळी वरदक्षिणा द्यावी लागली होती, किती 80,000 रुपये. त्यावेळेचे 80,000 म्हणजे आत्ताचे 8 लाख रुपये. त्याच वर्षी ग्रॅज्युएशन आलं होतं तुझं, पण तुला कधी फीची अडचण आली? रक्ताचं पाणी केलं रे तुमच्यासाठी. मला संसार नाही, मुलं बाळ नाहीत हा विचार सुद्धा कधी मनात आणला नाही. म्हटलं अमृताच आपली लेक. पण आज हरलो. कळून चुकलं रे मला निरंजन, कळून चुकलं. या जगात माझं कोणी नाही. अमृता माझी नाही, तू माझा नाही. एकटा आहे मी, एकटा. अरे पण मीच वेडा आहे. तुमच्या सुखात मी माझं सुख शोधत राहिलो. गाण्याला जुंपलेल्या बैलासारखा फिरत राहिलो. सगळ्यांचं सगळं करत राहिलो. अरे मनोहरा, वाटलं होतं सगळं तुझंच आहे, पण नाही रे नाही. तू एकटा होतास आणि एकटाच राहणार आहे. तुझे उमेदीचे दिवस तर सरूनच गेले आहेत रे, पण अमृतासाठी पाहिलेलं स्वप्नही आता. नको रे निरंजन, नको. असा वेडेपणा नको करूस. अरे घाडग्यांसारख्या प्रतिष्ठित घराण्याशी जुळलेली सोयरी जर तू अशी मोडली, आणि ती सुद्धा लग्नाच्या दिवशी, तर अमृताच्या आयुष्यावर कायमचा डाग राहील रे. नको करूस असं. तिला पुन्हा इतकं चांगलं स्थळ कधीच मिळणार नाही रे. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेव निरंजन, गाठीला पैसे कमी असले ना तरी आपल्याला अब्रू आहे. घाडग्यांची अब्रू इतकीच महत्वाची आहे ती आपल्यासाठी. आणि ती जर का धुळीला मिळाली ना तर तिथेच हाय खाऊन मरेन मी. निरंजन, नको रे माझ्या अमृताचं लग्न मोडूस. तिचं सगळं चूक घाडग्यांच्याकडेच लिहिलेलं आहे. माझं काही होऊ दे, माझं काही होऊ दे निरंजन, पण अमृताचं सगळं सोन्यासारखंच व्हायला पाहिजे निरंजन. हो, हवं तर हात जोडतो रे निरंजन, तुझ्या समोर हात जोडतो मी. कदम, निरंजन, मागचं सगळं विसरून जायचं, लग्नाला तयार व्हायचं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची.
शक्यच नाहीये मला. मग मला संपवायचं. मला मान्य आहे तुझा जीव माझ्यात अडकलाय, पण तू घरच्यांना तर लांब ठेवू शकतोस ना. घरचे आणि तू त्यांच्यातला एकमेव दुवा आहे रे. मीच जर का निघून गेले ना तर तुमच्या सगळ्यांचेच मार्ग मोकळे होतील. हा एकमेव पर्याय आपल्याकडे. शांत हो बाळा. आई ग दादा हा. घे गोळी घे, बरं वाटेल तुला. हो. अरे कुणाचा फोन आहे रे? कुणाचं नाही दादा. चल आपल्याला निघायला हवं. हा, तिकडे हॉलवर सगळे वाट बघतात ना आपली. अरे हो. मुहूर्ताची वेळ टळून जाईल. चल तू तयार हो दादा. चल थांब, सावकाश सावकाश, हळू हळू. नाही नाही हळू नाही, आता आपल्याला घाई करायला हवी. अमुचं लग्न आलंय जवळ. हो चला चला चला. नाही तू धरू नको, सोड मला. मला काहीही झालेलं नाही. हो हे बाई इकडे ये. अगं काय हे, हा फोन काय सारखा. अम्मू दे, ठेव प्रीती, फोन ठेवून दे. काय हे असं. चल आता गौरी घराला बसायचंय ना. काय आहे हे सगळं? असते पूजा असते. ये बैस बैस बैस, लवकर बैस. हा बैस बैस. प्लीज ऐक. अगं काय ऐक, बैस, मी सांगतो थोडा ना. वेळ जाऊ दे ना. अगं काय थोडा वेळ जाऊ दे. अगं वेळ आता मुहूर्त येईल. चल बैस बैस बैस. हा बस. हा हा. अगं काय तुम्ही हल्लीच्या मुली ग. हा अगं हे तरी माहितीये की नाही की लग्नाच्या आधी गौरी हार पुजायचा असतो. आत्या 5 मिनिटांनी करायचं. 5 मिनिटांनी. आमच्या वेळी नवरी मुलगी अशी लाजरी बुजरी असायची. बरं का अमृता, ही पूजा करताना ना अजिबात बोलायचं नाही. हा म्हणजे असे तांदूळ घ्यायचे आणि गौरीवरती असे सोडत राहायचे, असे सोडत राहायचे. हा म्हणजे सगळी मूर्ती बुडेपर्यंत. म्हणजे ना गौरी प्रसन्न होते. नाही म्हणजे तुझ्या सासरी प्रसन्न आहेस ती, पण हल्ली काय ग, किती कमावलं तरी कमीच असतं. हा पण आत्या अगं ऐक अमृता, आता नवा संसार सुरू व्हायचा तुझा. आता एकट्यानं नाही, जोडप्यानं जगायचं. काय अम्मू नवरी झाली ग.
विसरलीस की मंत्र विसरले. हा हे बघ इकडे. गौरी गौरी सौभाग्य दे, गौरी गौरी सौभाग्य दे, असं म्हणायचं. हं? चल ग चल प्रीती, आपण बाहेर जाऊया. हा अगं तिला का घेऊन चाललीयस? तिच्याशी बोलत बसलीस म्हणजे बोलायचं नाही म्हणून सांगितलंय. हा चल ग चल प्रीती, आपण गुरुजींना सांगूया की नवरी मुलगी गौरीहार पुजायला बसली. हा बर चल 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 आपण गुरुजींना सांगूया लवकर. आले ग आले.